दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊ, बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, अन्नत्याग सुरूच राहणार। दिव्यांग शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढू असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड पायथ्याशी कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांना दिलेलं आहे। असं असलं तरी दिव्यांगांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय। अन्नत्याग आंदोलनाला तब्बल 30 तास उलटल्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत भास्टेवाड आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली। आंदोलन मागे घेण्याबाबत चर्चा केली, मात्र बच्चू कडू आंदोलनावर ठाम राहिल्यानं जिल्हाधिकारी जावळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यासोबतही संवाद साधला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बच्चू कडू यांनी नारळ पाणी प्यायलंय। दरम्यान आंदोलन उद्याही सुरूच राहणार असल्यानं रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले उद्या सकाळी 10 वाजता आंदोलनस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत। आपल्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे। दिव्यांग शेतकरी बांधवांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक आहे। त्यांच्या न्याय मागण्यांवर चर्चेसाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊ आणि त्यावर तोडगा काढू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती जिल्हा अधिकाऱ्यांनी केली आहे। रोजगार हमी मंत्री भरतजी गोगावले त्यांचा आता फोन होता आणि उद्या ते मला वाटते 9-10 वाजेपर्यंत येणार आहे। ते या भागाचे मंत्री महोदय आहे, तर ते तारीख किंवा वेळ काय निश्चित आहे ते करून येईल। त्यानंतर थांबू पवित्र भूमीमध्ये या दिव्यांगांसाठी बच्चू भाऊंनी हे आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली। एक हात वर करून देश का नेता कैसा हो, बच्चू भाऊ कैसा हो, और हात छत्रपती शिवाजी जय जय जय।